नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये माझी सरकारी नोकरी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी तुमच्यासाठी आज एक नवीन अपडेट घेऊन आली आहे. ही अपडेट बघायचे पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका, कारण की बघा ही जी अपडेट आहे ही तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे. आणि तसंच मी तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येत असते, ठीक आहे. आणि तसंच झालं जर तुम्हाला काही जसे की BEd झालं, BEd अजून नवीन योजना जसं की लाडकी बहीण योजना आहे, ठीक आहे, याबद्दल जर नवीन अपडेट आहे, ठीक आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच टाकत राहीन, कारण की लाडकी बहीण योजनेचा अजून हप्ता काही आलेला नाही आहे, ठीक आहे. त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार आहे. पण सध्याच्याला आपलं काय म्हणजे हा जो व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की जे की बँक आहे, ठीक आहे, बँकेने एक नवीन नियम लागू केला आहे. आणि तो नियम जो की माझ्या वाचण्यात आला आहे तो मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून शेअर केला आहे. कारण की बघा असं टाकलं की आतापर्यंत आपल्याला बँकेमध्ये माहिती का पैसे भरावे लागत होते. म्हणजे कसं आपल्या जर अकाउंटमध्ये शून्य बॅलन्स असेल, ठीक आहे, झिरो बॅलन्स असल्यामुळे आपल्याला काय होत होतं की आपले पैसे एखाद्या वेळेस आपण अकाउंटमध्ये पैसे टाकतो, ठीक आहे, तर ते कटून जात होते, म्हणजे ते बँक चार्ज मारत होते, ठीक आहे. तर आता तसं होणार नाही आहे. तर अशी एक न्यूज आलेली आहे, तर मी ती तुम्हाला टाकली आहे, तुम्ही ती बघा नक्की. आणि ती न्यूज कोणत्या बँकेची आहे हे सुद्धा मी त्यात सांगितलेलं आहे, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बघा. आणि तो व्हिडिओ मी साईडनी टाकलेला सुद्धा आहे, तर तुम्ही तो बघू शकता, ठीक आहे. आणि तसंच आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्यासाठी मी नवीन अपडेट घेऊनच येत असते. आणि तसंच आहे की अजून काही नवीन अपडेट येईल तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू, धन्यवाद. बघा आजची अपडेट अशी दिलेली आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, यूट्यूबवरचे जे काय माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी मी एक बातमी आणलेली आहे की आता जे खातेधारकांना आहे माहिती का, शून्य बॅलन्सवरही कोणतेही शुल्क लागणार नाही, ठीक आहे. बघा पुढं दिलेलं आहे की खुशखबर आहे, ही या बँकेचा मोठा निर्णय आहे. तर कोणत्या बँकेचा हा मोठा निर्णय आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवतेच आहे. बघा झिरो बॅलन्स बँक अकाउंट. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत कोणत्याही बँकेत नियम असा होता की जर तुम्ही एका महिन्यात विशिष्ट रक्कम राखली नाही तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागते, ठीक आहे. पण आता सरकारी क्षेत्रातील एका बँकेकडून या संदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे. बघा तर आपण पुढे बघूया की ती बँक कोणती आहे आणि कोणती नाही. तर इथं तर दिलेलंच आहे की आता जे खातेधारक आहे, ठीक आहे, ज्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये शून्य रक्कम जरी असली, ठीक आहे, तरी एखाद्या वेळेस काय होत असतं की जर शून्य रक्कम असली तर आपले पैसे कटत असतात. तर त्यामुळं आता बँकेने नवीन नियम लागू केले. तर पुढे बघा काय दिलेलं आहे. आता बँकेत किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तरी तुम्हाला कोणताही शुल्क भरावा लागणार नाही, कॅनरा बँकेने जाहीर केले आहे. बघा कोणती बँक आहे तर कॅनरा बँकेने जाहीर केले आहे की आता बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. ही जी कॅनरा बँक आहे तर कॅनरा बँकेने हे सांगितलेलं आहे. आता पुढे चालून सगळ्याच बँक हा नियम बनवतील असं मला वाटतं, कारण की कॅनरा बँकेने बनवला म्हटल्यावर सगळ्या जणांना बनावंच लागेल. ही सुद्धा एक म्हणजे सरकारने घेतलेला हा एक मोठा निर्णयच आहे. आणि हा जो निर्णय आहे की कॅनरा बँकेने आपल्या निवेदनात बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल आता शुल्क आकारले जाणार नाही, ज्यामध्ये बचत खाती, NRI बचत खाती आणि पगार खाती यांचा समावेश आहे, ठीक आहे. असे म्हटलं, ठीक आहे. याच्यामध्ये कशा समावेश आहे की बचत खाती आहे, जसं की NRI बचत खाती आहे, जसं की पगार खाती आहे. 1 जून 2025 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. पूर्वी जर खात्यात एका महिन्यात विशिष्ट किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर बँक शुल्क आकारत असेल. कॅनरा बँकेने सध्या हा नियम सुरू केला आहे, ठीक आहे. आणि बँकेच्या या उपक्रमानंतर लोकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण बघा बरेच लोक किमान शिल्लक अटी पूर्ण करू शकत नाही, ज्यामुळे त्यांना दरमहा शुल्क भरावे लागते. सध्या प्रत्येक बँकेचे शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक रकमेचे वेगवेगळे नियम आहेत. याबाबत बँकेकडून वेळोवेळी बदल केले जातात. म्हणून ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेचे नियम आणि कायदे तुम्हाला नियमितपणे माहीत असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर काही बँका तुम्हाला चेक किंवा नेट बँकिंग सारख्या सुविधांपासून वंचित ठेवू शकतात, ठीक आहे.
त्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही जर या बँकेमध्ये कॅनरा बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असेल तर त्यांच्यासाठी खूप काही गुड न्यूज आहे किंवा खुशखबर म्हणता येईल. कारण की बघा, तुमच्या अकाउंटमध्ये जर 1 रुपयासुद्धा नसेल तरी तुमचं जे काही पैसे ते कटणार नाही. ठीक आहे. तर आपण आता ही जी गुड न्यूज आपण ती बघितलेली आहे. ठीक आहे. पुढं बघा,